This call is now. सुरू करू का मी? सुरू करा वैजंतीताई. नमस्कार. ओम श्री परमात्मने नमः. अथ तृतीयोऽध्यायः. अर्जुन उवाच. जायसी चेत् कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन तत्किं कर्मणि घोरे मां नियोजयसि केशव. व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहयसीव मे. तदेकं वद निश्चित्य येन श्रेयोऽहमाप्नुयाम्. श्रीभगवानुवाच. लोकेऽस्मिन् द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ. ज्ञानयोगेन साङ्ख्यानां कर्मयोगेन योगिनाम्. न कर्मणामनारम्भान् नैष्कर्म्यं पुरुषोऽश्नुते. न च सन्न्यसनादेव सिद्धिं समधिगच्छति. न हि कश्चित् क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत्. कार्यते ह्यवशः कर्म सर्वः प्रकृतिजैर्गुणैः. कर्मेन्द्रियाणि संयम्य यास्ते मनसा स्मरन्. इन्द्रियार्थान् विमूढात्मा मिथ्याचरः स उच्यते. यस्त्वेन्द्रियाणि मनसा नियम्यारभतेऽर्जुन कर्मेन्द्रियैः कर्मयोगम् असक्तः स विशिष्यते. नियतं कुरु कर्म त्वं कर्म ज्यायो ह्यकर्मणः. शरीरयात्राभिचते न प्रसिद्ध्येद कर्मणः. ज्ञानार्थात् कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्मबन्धनः. तदर्थं कर्म कौन्तेय मुक्तसङ्गः समाचर. सह यज्ञाः प्रजा सृष्ट्वा पुरोवाच प्रजापतिः. अनेन प्रसविष्यत्वम् एष कामधुक्. देवान् भावयतानेन ते देवा भावयन्तु वः. परस्परं भावयन्तः श्रेयः परमवाप्स्यथ. इष्टान् भोगान् निवो देवान् दास्यन्ते यज्ञभाविताः. तैर्दत्तानप्रदायेभ्यो यो भुङ्क्ते स्तेन एव सः. यज्ञशिष्टाशिनः सन्तो मुच्यन्ते सर्वकिल्बिषैः. भुञ्जते ते त्वघं पापा ये पचन्त्यात्मकारणात्. अन्नात् भवन्ति भूतानि पर्जन्यादन्नसम्भवः. यज्ञात् भवति पर्जन्यो यज्ञः कर्मसमुद्भवः. कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि ब्रह्माक्षरसमुद्भवम्. तस्मात् सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्ठितम्. एवं प्रवर्तितं चक्रन्नानुवर्तयति हयः. अघायुरिन्द्रिया रामः मोघं पार्थ स जीवति. यस्त्वात्मरतिरेव स्यादात्मतृप्तश्च मानवः. आत्मन्येव च सन्तुष्टः तस्य कार्यं न विद्यते. नैव तस्य कृतेनार्थो नाकृते
नेह कश्चन न चास्य सर्वभूतेषु कश्चिदर्थव्यपाश्रयः तस्मादसक्तः सततं कार्यं कर्म समाचर असक्तो ह्याचरन् कर्म परमाप्नोति पूरुषः कर्मणैव हि संसिद्धिम् आस्थिता जनकादयः लोकसङ्ग्रहमेवापि सम्पश्यन् कर्तुमर्हसि यद्यदाचरति श्रेष्ठस्तत्तद्देवोत्तरो जनः यसत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते न मे पार्थास्ति कर्तव्यं त्रिषु लोकेषु किञ्चन नानवाप्तमवाप्तव्यं वर्त एव च कर्मणि यदि ह्ययन्न वर्तेय जातु कार्मण्यतन्द्रितः मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः उत्सीदेयुरमे लोकाः न कुर्यां कर्म चेदहम् शङ्करस्य च कर्ता स्याम् उपहन्यामि माः प्रजाः सक्ताः कर्मण्य विद्वांसः यथा कुर्वन्ति भारत कुर्याद्विद्वांस तथा सक्तश्चिकीर्षुर्लोकसङ्ग्रहम् न बुद्धिभेदं जनयेत् अज्ञानां कर्मसङ्गिनां जोषयेत् सर्वकर्माणि विद्वान् युक्तः समाचरन् प्रकृतेः क्रियमाणानि गुणैः कर्माणि सर्वशः अहङ्कारविमूढात्मा कर्ताहमिति मन्यते तत्त्ववित्तु महाबाहो गुणकर्मविभागयोः गुणागुणेषु वर्तन्ते इति मत्वा न सज्जते प्रकृतैर्गुणसम्मुढाः सज्जन्ते गुणकर्मसु तान् कृत्स्नविदो मन्दान् कृत्स्नविन्न विचालयेत् मयि सर्वाणि कर्माणि सन्न्यस्याध्यात्मचेतसा निराशीर्निर्ममो भूत्वा युध्यस्व विगतज्वरः ये मे मतमिदं नित्यम् अनुतिष्ठन्ति मानवाः श्रद्धावन्तो न सूयन्तो मुच्यन्ते तेऽपि कर्मभिः ये त्वेतदभ्यसूयन्तो नानुतिष्ठन्ति मे मतम् सर्वज्ञानविमूढांस्तान् विद्धि नष्टान् चेतसः सदृशं चेष्टते स्वस्याः प्रकृतेर्ज्ञानवानपि प्रकृतिं यान्ति भूतानि निग्रहः किं करिष्यति इन्द्रियस्येन्द्रियस्यार्थे रागद्वेषौ व्यवस्थितौ तयोर्नवशमागच्छेत् तौ तौ ह्यस्य परिपन्थिनौ श्रेयान् स्वधर्मो विगुणः परधर्मात् स्वनुष्ठितात् स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावहः अर्जुन उवाच अथ केन प्रयुक्तोऽयं पापं चरति पूरुषः अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादीव नियोजितः श्रीभगवानुवाच काम एष क्रोध एषः रजो गुणसमुद्भवः महाशनो महापाप्मा विध्येनमिह वैरिणम् धूमेनाव्रियते वह्निर्यथादर्शो मलेन च यथोल्बेनावृतो गर्भस्तथा तेनेदमावृतम्
आवृतं ज्ञानमेतेन ज्ञानिनो नित्यवैरिणा कामरूपेण कौन्तेय दुष्पूरेणानलेन च इन्द्रियाणि मनोबुद्धिः अस्याधिष्ठानमुच्यते एतैर्विमोहयत्येषः ज्ञानमावृत्य देहिनम् तस्मात् त्वम् इन्द्रियाण्यादौ नियम्य भरतर्षभ पाप्मानं प्रजह्येनं ज्ञानविज्ञाननाशनम् इन्द्रियाणि पराण्याहुः इन्द्रियेभ्यः परं मनः मनसस्तु परा बुद्धिः यो बुद्धेः परसस्तुतः एवं बुद्धेः परं बुद्ध्वा संस्तभ्यात्मानमात्मना जहि शत्रुं महाबाहो कामरूपं दुरासदम् ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे कर्मयोगो नाम तृतीयोऽध्यायः। श्रीकृष्णार्पणमस्तु। सद्गुरुनाथ महाराज की जय. आदरणीय वैजयंतीताई नमस्कार. यांनी आपलं सुंदर पठण केलं आणि आपल्या कार्यक्रमाला एक आनंदाची बहार आली. गंमत सांगायची म्हणजे आमच्या नीलाताईंच्या या लहान भगिनी आहेत आणि नीलाताईंसारख्या याही तयार आहेत. या स्वतः सायंटिस्ट होत्या आणि आपल्या जीवनामध्ये बुद्धी कौशल्यात कधी मागे राहिल्या नाही. आणि आज कौशल्याचाच विषय आपल्याला इथे सांगायचा आहे, तिसरा अध्याय सांगत असताना. त्यामुळे छान व्यक्तीची निवड झाली आणि भगवंतानी अशा व्यक्ती आपल्या समोर उभ्या केल्यात. हाही आपल्याला एक धडा घेण्यासाठी आहे. आमच्या नीलाताई फक्त गीताच शिकवतात असं नव्हे, तर उपनिषदांचं पठण सुद्धा त्या नित्य नियमाने करतात. हे वैजयंतीताईंना मला सांगायचंय, कारण नीलाताईंची प्रसिद्धी गीता शिकवतात एवढी आहे, तेवढ्यावर कोणी थांबू नये. त्यांचं पुढचं पाऊल बघण्यासाठी रोज वैजयंतीताईंनी सकाळी वेळ काढला तर बरं होईल. माझी विनंती आहे, आग्रह करू शकत नाही. कधी भेटगाठ झाली, परिचय झाला तर आग्रह पण करेन. तुर्तास फार छान वाटलं त्या या ठिकाणी बोलल्यात. त्यांनी आपल्या तिसऱ्या अध्यायाचा गोडवा अजून वाटणार आहे. आपण विषयाला प्रारंभ करूया. वंशी विभूष त्यांचे आभार मानतो आणि विषयाला प्रारंभ करतो. वंशी विभूषित करान्नवनीरदाभात पीतांबरा दरुणबिंब फलाधरुष्टात पूर्णेंदु सुंदर मुखादरविंद नेत्रात कृष्णात परम किमपि तत्त्वमहं न जाने. गीता शास्त्रमिदं पुण्यं यः पठेत् प्रयतः पुमान् विष्णोः पदमवाप्नोति भयशोकादिवर्जितः. सदाशिवसमारम्भां शंकराचार्य मध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्. शंकरं शंकराचार्यः सद्गुरु सर्वसन्निभः
सर्वेषां शङ्करः सन्तु सच्चिदानन्दरूपिणः। ज्ञानदं सद्गुरुं शान्तम् अज्ञानारण्यदाहकम् नमामि परमाचार्यं श्रीमच्छङ्करधारिणम्। सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परा। अभाग्यासी करी भाग्यवंत काका ब्रह्मरूपची मूर्तिमंत जीवत्वाची भ्रांत स्वरूपी विराली आनंदाचे तू मूळ तेथे आटती प्रमाणांचे जळ आपणा सारिखे सकळ करून ठेले सद्गुरुनाथ महाराज की जय। परमपूज्य सद्गुरु डॉक्टर श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख उपाध्याय डॉक्टर काका यांच्या चरणी साष्टांग लोटांगण घालतो। परमपूज्य मंदाताई यांच्या चरणारविंदांना नमन करतो। आदरणीय नीलाताई दातार ज्यांनी अनेक साधक तयार केलेत त्यांच्याकडनं भगवद्गीता मातेचं पठण करून घेतलं शास्त्रशुद्ध पद्धतीने उच्चारणातून त्या नीलाताईंना वंदन करतो। आदरणीय वैजयंतीताई ह्या नीलाताईंच्या भगिनी पण आहेत आणि पठण शिकल्यामुळे शिष्य पण आहेत। दोन्ही नात्यांनी त्यांचा नीलाताईंचा घनिष्ठ संपर्क एक भगवंताच्या इच्छेने आणि एक त्यांनी आपल्या पुरुषार्थाने निर्माण केला भगवद्गीता शिकवून। त्या वैजयंतीताईंना नमस्कार करतो। आपण सगळ्यांना नमस्कार करतो आणि आजच्या विषयाला प्रारंभ करतो। एखादी व्यक्ती सायंटिस्ट असताना सुद्धा त्याला गीता शिकावी लागते हे वैजयंतीताईंकडे पाहून हे करा। भगवद्गीता प्रत्येकाच्या काय आहे गरजेची गोष्ट आहे। जेवढा श्वास माझ्यासाठी गरजेचा आहे ना तेवढी गीता माझ्यासाठी गरजेची आहे। आणि ती आई आहे इतक्या प्रेमाने घास भरवते की गीतेपासून आम्ही जर शिकलो तर आमचं जीवन नंदनवन होतं, आनंदरूप होतं, सुंदर होतं, अप्रतिम होतं। आणि हे जर आमच्या लक्षात राहिलं तर जीवन सुंदर झालं म्हणून समजावं। आसक्त पुरुषांच्या लक्षणांबद्दल आपण बघत होतो। तिसरा अध्याय कर्मयोगातला त्यातले 3 श्लोक आज आपण घेतो। तस्माद असक्तः सततम कार्यम कर्म समाचर असक्तो याचरन् कर्म परमाप्नोति पुरुषः कर्मणैव हि संसिद्धिं आस्थिता जनकादयः लोकसंग्रहमेवापि संपश्यन् कर्तुमर्हसि यद्यदाचरति श्रेष्ठ तत्तदेवेतरो जनः स यत् प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते। अनासक्त कसं असते प्रत्येक श्लोकावर आपण 1-1 तास बोललेलो आहे। आनंदाची डोही या युट्यूब चॅनलवर सगळी गीतेची प्रवचन उपलब्ध आहेत। आता आपण हे गट तयार केले आणि त्या गटानुसार आपण विश्लेषण करतो आहे ते आहे अनासक्त पुरुष। सगळ्यांना वाटतं की संख्ययोग श्लोकचा क्रमांक सांगा ना, श्लोक क्रमांक सांगावा। अध्याय 3 श्लोक क्रमांक 19, 20 आणि 21। तस्मादसक्तः सततम जे पठण करतात ना त्यांच्या बरोबर जर आपण गीता घेऊन बसलो आपल्याला त्याचा फार फायदा होईल। जसा नीलाताईंच्या उपनिषदाच्या शांतीपाठापासून ऐका असं म्हणतो तसं भगवद्गीता पठण करणाऱ्यांच्या पठणापासून आपण जर ग्रंथ घेऊन बसलो समोर तर आपल्याला त्याचा निश्चित फायदा होईल। अनासक्त पुरुषाचे खरोखर अनासक्त असतो तो कसा असतो? तस्माद असक्त हा सततम कार्यम कर्म समाचार
आळसाला वाव दिलेला नाहीये भगवंतानी. भगवंत आळसाच्या बाजूचे नाहीत. जीवन, संपूर्ण जीवन अनासक्त वृत्तीने घालवणं हे मनुष्याचं प्रथम कर्तव्य आहे. अनासक्त माणसाच्या जीवनात आनंदच आनंद असतो. हे बघा, नुसतंच जप करणं आणि नुसतंच शास्त्रीय आध्यात्मिक ग्रंथ वाचल्याने तुमचं जीवन चांगलं होणार नाहीये. याचं आपल्या जीवनामध्ये निधिध्यासन झालं पाहिजे. आणि निधिध्यासन जर आम्हाला करता आलं तर आमचं जीवन सफल होतं, नाहीतर सफल होत नाही. लक्षात ठेवायचं. नाही तर मग निधिध्यासन झालं नाही तर काय फायदा? स्वयंपाक सुंदर केला पण जर आम्ही जेवलोच नाही तर मग त्याचा उपयोग काय होईल आम्हाला? ह्या प्रश्नाचं उत्तर जसं आपण चटकन सांगू शकतो तसं निधिध्यासन जर झालं नाही तर आमचं जीवन फोल ठरणार आहे. श्रवण आणि मनन याने निश्चित झालेल्या तात्पर्याच्या ठिकाणी अंतःकरण वृत्ती एकाग्र करणे याला निधिध्यासन असं म्हणतात. पुन्हा त्याविषयी आता श्रवण कशाला म्हणतात? वेदांत तात्पर्याच्या निश्चयाला श्रवण म्हणतात. हे पहिल्यांदा आपल्या लक्षात असलं पाहिजे. आणि दुसरं असं की गुरुमुखाने केलेलं शास्त्रार्थ सत्य आहे. युक्ती प्रयुक्तीने तोच जीव ब्रह्मैक्य रूप अर्थ त्यातून निघतो आहे. याला मनन असं म्हणतात. साधक बाधक विचाराने श्रवणाला बळकटी आणणे हे मनन आहे. आणि संशय विपर्यय रहित शून्य मनाने मग निधिध्यासन करता येतं. याविषयी जराही शंका नाही. तो विषय बुद्धीत स्थिर करून अन्य वृत्तींना शांत करून त्यांच्या अनुसंधानात राहणे याला निधिध्यासन असं म्हणतात. सोहमचा परिपूर्ण निर्णय झालाय. सोहम वृत्ती सतत सांभाळली आहे. जगन मिथ्यत्वाचा निश्चय झाला आहे. त्याच्याशी सुसंगत जीवन जगणं हे निधिध्यासन आहे. असं निधिध्यासन आम्हाला जमतं का हो? आम्ही करण्याचा प्रयत्न करतो का? या निधिध्यासनासाठी श्रीमद भगवद्गीता आहे. हो, आणि त्याचे बारकावे भगवद्गीतेने त्यात टिपून दिले. हो, आई जसा घास मऊ करून बाळाला घालते की तो हमखास पचणार. किती दिला पाहिजे, कसा दिला पाहिजे, रुचकर असला पाहिजे, या सगळ्या गोष्टींची काळजी आई एकटी घेत असते. त्या बाळाला त्याची कल्पना पण नसते. भगवद्गीता आई आहे आणि ती आम्हाला सांगते की पहिले तुझं जीवन अनासक्त असलं पाहिजे. म्हणून सांगे बोलत आहे यात वाद नाही, पण कर्मयोग तेवढ्याच मोलाचा आहे हे कधी विसरू नका. भगवद्गीतेचा प्रत्येक अध्याय भगवंत निरर्थक एक शब्द सुद्धा बोलत नाही. तुम्हाला लक्षात येईल पुढच्या श्लोकामध्ये कर्मणैव हि संसिद्धी आस्थिता जनकादया लोकसंग्रहमेवापि संपश्यन कर्तुमर्हसि. भगवंत अर्जुनाचा समोर जनकाचंच उदाहरण देतात. तुमचं आमचं उदाहरण दिलंय का हो? योग्याचं उदाहरण दिलं का हो? ऋषीमुनींचं उदाहरण दिलं का हो? नाही. राजा असलेला योगी, जो योगी राजा आहे त्याच उदाहरण दिलंय. भगवंत प्रत्येक गोष्ट किती नीटनेटकी आणि बघा ते भगवंत आहेत, असू देत नाही. पण कधी कधी उघड होतच ना त्यांचं गुपित सुद्धा. स्लिप ऑफ टंग ज्याला म्हणतात ना, ती भगवंताकडून सुद्धा होते. तुम्ही म्हणाल काय बोलून राहिली तुम्ही, असं कसं बोलता? मी भगवंत आहे हे न सांगता सुद्धा त्यांच्या तोंडून तेवढं घसरूनच गेलं. न मे पार्थास्ति कर्तव्यम त्रिषु लोकेषु किंचन. पुढेच अगदी 2 श्लोकानंतर भगवंत असं म्हणतात आहे, म्हणजे ते भगवंत आहे हे सिद्ध झालं. लिप ऑफ टंग का असे ना त्यांची, आपल्यासाठी ते भगवान आहे हे सिद्ध झालं. आणि हे वेदव्यासानी जाणल्यामुळे त्यांनी श्री भगवान उवाच लिहिलंय. श्रीकृष्ण उवाच लिहिलं नाही, द्वारकाधीश उवाच लिहिलेलं नाही. न मे पार्थास्ति कर्तव्य म्हणून भगवान उवाच आहे.
अहो कधी कधी न सांगता सुद्धा संत खूप सांगून देतात आणि भगवंतालाही त्यांच्या तोंडून काही ना काही निघूनच जातं. आपल्या कल्याणासाठी असतं बरं का ते. आपल्या कल्याणासाठी आहे. आम्ही वैकुंठवासी आलो याचं कारण असे बोलिले जे ऋषी साच भावेवर धावया. म्हणजे तुकोबा माणूस नव्हते. तुकोबा आपल्या जीवनाला दिशा देण्यासाठी घेतलेला मनुष्य रूपातला अवतार आहे. घातला दुकानं पडी येत ऐसा आहे वान. आम्ही भांडारी देवाचे द्यावे घ्यावे मापवाचे. म्हणून परमार्थ नीट करता आला पाहिजे. प्रस्थान त्रयीच्या अनुषंगिक करता आला पाहिजे. कुठलेही ग्रंथ वाचण्याच्या मागे जाऊ नका. रामकृष्णी वाचा अनंतराशी तप पापाचे कळप पळती पुढे. हे जर लक्षात घेतलं तर पाप करू नये हे जेवढं खरं तेवढं होऊन गेलेल्या गोष्टींच्या दुःखामध्ये विचाराने आणि धाकामध्ये राहू नये, दहशतीमध्ये राहू नये, अपराधी वृत्तीने जीवन जगू नये. त्यांनी आत्मविश्वास कमी होतो आणि साधना जशी व्हायला पाहिजे तशी होत नाही. हातून चूक झाली मान्य, ती चूक पुन्हा हा जर निर्धार असेल तर अपराधी पण काढून टाका. भगवंत ते तुम्हाला सांभाळून घेतो. तुमचं पाप माफ करतो असं नाही म्हटलं. नाही तर मग काही पण सांगितले जातं. नाही, भगवंत सांभाळून घेतो. परंतु आसक्तो या चरण कर्म परमाप्नोती पुरुष. नंतर माझ्या हातून चूक घडणार नाही, मी आसक्तीने करणार नाही, हा निश्चय असला पाहिजे. ब्रह्मविद आपनोती परम. ज्याला परमप्रदाची प्राप्ती होऊन जाते तो अनासक्त होऊनच कर्म करतो. म्हणून परमाप्नोती पुरुष. असक्तो या चरण कर्म परमाप्नोती पुरुष. तो पुरुष निश्चितच परब्रह्म रूप होतो. मी ब्रह्म आहे असा अनुभव घेण्याच्या टप्प्यावर तो सावकाश सावकाश आल्याशिवाय राहत नाही. शनैः शनैः उपरमेत. बुद्धी धृती गृहीत. हळूहळू काय होतं हो, आत्मसंस्थम मन कृत्वा. आणि मग मी आत्मा आहे असं चिंतन सुद्धा करावं लागत नाही. न किंचिदपि चिंतयेत, किंचिदपि. आणि हे सगळं अनुभव घेण्यासाठी सावकाश सावकाश जावं लागतं. श्री गुरूंच्या मुखातून प्रस्थानत्रयी ऐकावी लागते. त्यावेळेला चित्ताची शुद्धी होते. हे चित्त शुद्ध मला उत्तम कर्म करण्यासाठी पोषक करत. हे चित्त मला करण्यासाठी मदत करत. हे चित्त समोरच्यानी सांगितलेलं जसंच्या तसं टिपण्यासाठी मला अत्यंत मदत करत. दैसी आत्मज्ञान विखी जव निश्चिती नाही निकी तव नोहावे यागा देखी उदासीन. एक वेळ अशी असली पाहिजे आत्मज्ञानाविषयी मला खात्री झाली पाहिजे. हे आत्मज्ञान झालंय मला. मग सगळ्या गोष्टी आपोआप सुटायला लागतात. परंतु त्यासाठी सद्गुरू लागतात की नाही हो. 10वा वर्ग पास झाला हे मार्कलिस्ट वरून समजतो. अभ्यास झाला म्हणून 10वा वर्ग पास नाही झाला ना. मग माझा अभ्यास झाला याची मला पावती लागेल ना, याची मला ग्वाही लागेल ना, याची मला निश्चिती लागेल ना. माझ्या मनाने मी सर्टिफिकेट दिल्याने नाही होणार आहे असं. अभ्यास सोडून देणं हा त्यातला मार्ग नाही. सोडणं वेगळं आणि सुटणं वेगळं.
कर्म सोडणं बरोबर नाही. कर्माचा कंटाळा येऊनही माणूस कर्म सोडतो. किती दिवस हे आता ज्ञानेश्वरी वाचत राहायची, किती दिवस आता अध्यात्म ग्रंथात हे करायचा. लोक तर मला मानायला लागले. सोडणं वेगळं आणि सुटणं वेगळं. आपण आधी करत होतो तेच बरं. एवढा अभ्यास केला पण काय झालं? मी एवढे प्रवचन करतो, लोक मला मानतात. लोकांच्या मान्यावरून तुम्ही श्रेष्ठ ठरत नाही. व्यवहारात भलेही ठराल, परमार्थात नाही जमत असं. जीव ब्रह्मैक्य या परमपदाची प्राप्ती झाली की नाही, हे फक्त त्या पदावर आरूढ असलेल्या व्यक्तीकडूनच होतं. आणि ती व्यक्ती सद्गुरू असते. आम्ही हे समजून घ्यायला तयारच नसतो. आम्ही आमचे सर्टिफिकेट आम्हाला स्वतःहूनच देऊन घेतो. वर्तमान जन्मामध्ये आत्मनिष्ठ पाहिजे. रसाने कर्म सोडायचं नाहीये, अनास्त वृत्तीने कर्म करायचं. निरीक्ष मानस तरीही असावी उल्हासित वृत्ती. तुझ्या पदांचे तीर्थ ठरावे सहजची माझी कृती. निरीक्ष मानस, पण उल्हासित वृत्ती थांबत नाही. म्हणून संत कितीही वय झालं तरी कार्य करतच राहतात. आणि आम्ही लवकर व्हॉलेंटरी घेतो. आम्हाला नको असतं, ती कटकट नको असते. ऑफिस मधली कटकट आम्हाला नको असते. आणि व्हॉलेंटरी घेतल्यानंतर ऑफिस मधली कटकट आम्ही घरी घेऊन येतो आमच्या रूपाने. 2 पोळ्या का बरं उरल्या, लाईटच का बरं सुरू राहिले, गाडीच कशाला फिरवली. सगळ्यांना वाटतं की यापेक्षा हा ऑफिस मध्ये होता ते बरं झालं. कशाला पैसेही येत होते आणि व्याजही 8 तासाची टळत होती. आम्हाला वाटतं आमची जगाला गरज आहे. जगाची आम्हाला तेवढीच गरज असते हे आम्ही विसरून जातो. आणि हळूहळू आमच्या भरोश्यावर जग चालतं, आमच्या भरोश्यावर घर चालतं असं आम्हाला वाटायला लागतं. इतके आम्ही कर्मासक्त असतो. पण असा कर्मासक्त माणूस रिटायर्ड होऊन जर घरी आला तर घरच्या लोकांच्या चेहऱ्यावर आठ्या ओळ्या दाखवता येत नाही. पेन्शन मिळत असते त्यांनी चांगली, त्याचाही उपयोग घरच्यांना होत असतो. पण जर आपण आपलं जीवन मुक्त अवस्थेत घालवलं नाही तर चित्तवृत्ती शांत राहणार नाही. जनकाला ज्ञानाची आसक्ती होती, एवढा राजा असून सुद्धा. आम्हाला काम टाकून देण्याची, काम सोडून देण्याची आळशी वृत्ती असते. आळशी वृत्तीने गळलेलं पान वेगळं आणि तोडलेलं पान वेगळं. पान तोडलं तर त्या झाडाच्या तिथे चीक निघतो पांढरा. गळलेल्या पानाच्या वेळेला त्या फांदीला व्रण सुद्धा उमटत नाही. चीक निघणं तर सोडा, त्या फांदीवर सटसा ठसा सुद्धा येत नाही. पिकलेलं पान, गळलेलं पान जर झालं तर गळणं वेगळं आणि गाळणं वेगळं, गळणं वेगळं आणि तोडणं वेगळं, कर्म गळून पडणं वेगळं आणि कर्म सोडून देणं वेगळं. भगवंत कर्म सोडून देण्यासाठी कधीच सांगत नाही. आपल्या जीवनाचं संगीत बिघडवू नका असं भगवंताचं म्हणणं आहे. खूप जण नुसते जप जाप्य करतात
ग्रंथाभ्यास करतात, ध्यानधारणा करतात आणि घराकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात असा परमार्थ नाही. आपल्याही जबाबदाऱ्यांना जराही बाजूला न करता, न डावलता, त्या रितसर कौशल्याने पूर्ण करू. भगवंताकडे अंतःकरण द्यायचं आहे. देह प्रपंचाचा दास आणि तुझे रूप चित्ती राहील. चित्त कुठे? भगवंताकडे. ही एक सर्कस ही ज्याला साधली ना त्याला प्रपंचाचा कधी कंटाळा येत नाही. नाही तर मग देवा आता जगण्याची इच्छा नाही, काय पाहतोय मी, हे दिवस पाहायची मला वेळ येऊ नये. अरे वा, पैसे कमी पडले नाही, तब्येत खराब आहे नाही, मग का बरं हे दिवस पाहायची वेळ येऊ नये असं म्हणतोय. कोणीच मला विचारत नाही. माझी पुन्हाला किंमत नाही. न ना न असं वर का बहुतेकांचं असं होतं. आधी जीवन आनंदमय आहे असं वाटतं, पण ते सुखमय असतं, आनंदमय नसतं. वस्तू सापेक्ष समाधान याला सुख असं म्हणतात आणि वस्तू निरपेक्ष समाधान याला आनंद असं. उत्तम सोफा सेट, कार घेतली, समाधान झालं, हा आनंद नव्हे, सुख आहे. पण विषय नसताना सुद्धा सुख झालं, हा आनंद आहे. असं माणूस घरामध्ये असतो, पण काही दिवस लोक त्याला खूप मानतात. घरामध्ये म्हणा किंवा ट्रस्ट मध्ये म्हणा, दोन्ही उदाहरणं घेऊया एकत्र. काही दिवस त्याला खूप मानतात, मग मान ठेवत नाही, पुढे मान खाली घालायला लावतात. सकाळी उठल्याबरोबर मला हे सुचलंय वाक्य, कुठेही ऐकलेलं नाही, कुठल्या पुस्तकातलं नाही. काही दिवस खूप मानतात, पुढे मान ठेवत नाहीत आणि मग मानही खाली घालायला लावतात. त्यांच्या अहंकाराला, इगोला आपला जरासाही नख लागलं की ट्रस्टचे उद्देश दुय्यम ठरतात आणि स्वतःच्या उदोला लागलेलं नख त्यांना सहन होत नाही, ते वैरी बनतात. त्यांच्या स्वार्थाला जराही नख लागलेलं, घरातले का असेना, त्यांनी घरातली शांती बिघडवतात, परंपरा आणि आनंदाची वाट लावतात. आपल्या आई वडिलांच्या नावाचा वगैरे वगैरे काही विचार न करता, एकदा तो भनकला, एकदा तो सनकला, एकदा त्याच मस्तक आपलं कि मग खरा तो काय आहे हे समजायला लागतं. पर्यंत सगळं रोल असतो. ते संतापात आला की मग तो बघा कसा बोलतो. मी कोणाच्या सुरू झालं मग बोलणं त्याचा, तेव्हा त्याचा अभ्यास किती आहे हे कळतं. जेव्हा तो संतापाच्या भरात उठतो ना विचार, तेव्हा कळतं तो काय आहे. तेव्हा तो क्लुप्त्या आणि शकुनीपणा करतो, कपट, तेव्हा कळतं तो काय आहे. तो किती शरणागत आहे आणि किती शरणागत नाही हे तेव्हा कळतं. मी निमित्त मात्र आहे की नाही हे तेव्हा कळतं. एकदा अभ्यास करता करता अशी स्थिती ज्या वेळेला येते की चिंडी पडली तरी गवत पेट घेत नाही, तेव्हा समजावं जमलं. तोपर्यंत विस्कटलेला आहे. एवढाही श्रीमंत असो, घरी स्वतःच हेलिकॉप्टर असो, पण ज्याची अंतरस्थिती विस्कटली,
तो खरा सुखी असू शकत नाही, तो खरा समाधानी असू शकत नाही. ज्याच्या अंतःकरणात लोभ उत्पन्न झाला, त्याच्या अंतःकरणात कामातुरता निर्माण झाली, ज्याचं अंतःकरण क्रोधाग्नीने भडकलं, तो कधीही सुखी असू शकत नाही. कधीही नाही. म्हणून अभ्यास करता करता आम्हाला हे लक्षात आलं पाहिजे. म्हणून प्रारंभ अनासक्तीने आहे. पहिल्यांदा मुलाबाळांबद्दल आसक्ती असते, धन आणि प्रतिष्ठेबद्दल आसक्ती असते, स्वतःच्या देहाबद्दल आसक्ती असते. पहिले आई मुलाला जवळ घेतलं की मुलाला खूप आवडतं. हळूहळू आईच्या मांडीवर राहण्यापेक्षा खेळण्याशी खेळायला त्याला जास्त आवडतं. पुढे पुढे खेळण्यांपेक्षा मित्रांशी खेळायला त्याला जास्त आवडतं. पुढे पुढे मित्रांबरोबरच वस्तूंशी खेळायला त्याला आवडतं. कार आहे, घर आहे, प्रतिष्ठा आहे. पुढे पुढे वस्तूंबरोबर व्यक्तींशी खेळायला त्याला आवडतं. आईला जर वाटत असेल की अजूनही मुलगा माझ्या जवळच बसलं पाहिजे, गडबड आहे. आणि पुढे त्याला मागे परतून पाहायलाच आवडत नाही. आणि आसक्त असलेल्या व्यक्तीला वाटतं माझी घरात काही काही किंमत नाही. मी तोच किंमत नाही केलीस, घराने आणि जगाने तुझी का किंमत करावीस? मनुष्य देहामध्ये जन्माला आल्यानंतर तू खरा हिरा आहे हे तुला जर समजून घेता नाही आलं, तुझ्यातला हिरा तुलाच जाणता नाही आला, तर तू हिरा आहे असं दुसरे कसं जाणतील? पहिले आत्मानो मोक्षार्थम आणि मग जगत हिताय. हे जर आपल्या लक्षात आलं तर काम झालं. नाहीतर लोकांना उपदेश करण्यात जीवन घालवलं तर जीवन कधीही सफल होत नाही. तो संतांचं काम आहे. लोकसंग्रह मेवापी संपशन करतो महाराज. स्वतःच्या आदर्श लोकांसमोर ठेवून लोकांना मार्गदर्शन करणं याला परमार्थ असं म्हणतात. पारमार्थिक माणूस आणि प्रापंचिक माणूस हा मोठा फरक असतो. तो फरक असा असतो की पहिले स्वतः जगावं लागतं आणि इतरांच्या कल्याणासाठी लोकसंग्रह करायचा असतो. आणि प्रापंचिक माणूस स्वतःच्या भल्यासाठी लोकसंग्रह करतो. नेते लोक लोकसंग्रह करतात, पण स्वतःच पोट तुडुंब भरून घेण्यासाठी लोकसंग्रह करतात. त्यांना लोकांची गरज असते, इथे संतांची लोकांना गरज असते. पण लोकांना ते कळत नसतं, म्हणून संत लोकसंग्रह करतात. पण त्या संग्रहातून त्यांना स्वतःला काही कमवायचं नसतं. दोन मधला फरक लक्षात आला ना? लोकसंग्रह मेवापे संपशन करतो महाराज. बुडते हे जन देखविना डोळा, म्हणून कळवळा येत आहे. जनामध्ये वागे परी जना वेगळी गोष्टी सांगे, ज्ञानतयाचे अंतरी जागे तोची साधू. जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती, पण ती नेमणूक संतांकडून श्रीगुरूंकडून झालेली असली पाहिजे. आपल्या मनाने आपली नेमणूक तशी करून घेऊ नये. आम्ही असं करतो, आम्ही तसं करतो, आम्ही एवढ्या एवढ्या युट्यूब चॅनल सांभाळतो, फेसबुक वगैरे वगैरे वगैरे. अरे तुझा आम्हीच संपत नाहीये. 4 सबस्क्रायबर वाढले की लगेच सांगतो एवढे झाले सबस्क्रायबर. हे बुद्धी आहे की आत्मबुद्धी आहे? माझ्याकडे एवढे सबस्क्रायबर आहे हे तुला सांगावंच वाटतं. व्हॉट डज इट मीन? चित्तवृत्ती स्वस्थ असल्याचं लक्षण आहे. आत्मसंस्थ, आत्मक्रीड आणि आत्मरती.
काल हे शब्द वापरले होते त्यातलं आत्मसंस्थ मला त्यांनी सांगितलं होतं. त्यांचं नाव बघता नाही आलं मला काल, पण नवीन शब्द आणखीन आपण याच्यात ऍड केला होता. कालची व्यक्ती सांगते की दुसरं कोणी सांगतं. पुरोहित भाभी होत्या. कालचा शब्द पुरोहित बाबूंनी सांगितला होता. कालचा कोणता शब्द आहे सांगा. आत्मस्वस्थ, आत्मस्थ असे म्हणा. आत्मस्थ नाही, काल उपनिषदामध्ये सांगितलं आत्मयाजी. कोणता शब्द सांगितला होता? आत्मयाजी. आत्मस्थ, मग क्रीड आणि आत्मरती यात एक नवीन शब्द काल ऍड झाला होता, त्याला आत्मयाजी असं म्हणतात. तो आपण काल सांगून झालेला आहे, आपला विषय आहे. असा जो पुरुष आहे त्यांनी जगाला लोकसंग्रह मेवापी संपोषण करतो महाराज. त्यांनी लोकसंग्रह करावा. संतांचा लोकसंग्रह हा लोकांच्या कल्याणासाठी असतो. संतांचं भलं झालेलंच असतं ऑलरेडी. काही लोक आपलं भलं झाल्यानंतर हिमालयामध्ये समाधीस्थ होऊन आपलं उर्वरित आयुष्य काढतात. काही जण जगाच्या कल्याणासाठी येतात, पण हे सगळं प्रारब्धवश असतं, हे लक्षात ठेवा. हे सगळं प्रारब्धवश असतं. कोणाच्या अंतःकरणामध्ये कशा प्रकारचं हे सगळं आहे, त्याचं प्रारब्ध, त्याच्यावर हे सगळं अवलंबून असतं. बघा, तुकोबा आणि समर्थ समकालीन आहेत. तुकोबा आणि समर्थ समकालीन आहेत, पण दोघांच्या काम करण्याच्या पद्धतीत खूप वेगळं आहे. पण संतत्वाची आणि आत्मानंदाची स्थिती एकच आहे दोघांची. दोघांचीही आत्मानंदाची स्थिती जरा सुद्धा फरक नाही. स्वकर्तव्याचा त्याग करायचा नाही आहे. स्वतःचे विहित कर्म करूनच ज्ञानप्राप्ती करायची आहे. आपण गृहस्थ आहोत, गृहस्थ धर्माला फाटा देण्याची गरज नाही. पण गृहस्थ धर्मामध्ये शेवटपर्यंत गुंतून राहण्याची गरज नाही. वानप्रस्थ सांगितलेलं आहे. घरात राहून आपण वनात आहोत अशा पद्धतीने वागलं तर काही हरकत आहे का? साखर आणायची आहे, एवढी कशाला पाहिजे? इकडे पलंगावर बसल्या बसल्या आवाज येतो, एवढी कशाला पाहिजे? स्विगीवरून बोलवलं, बाहेरचं खाण्यात एवढं खर्च करण्याची काय गरज आहे? हे इथे फाटल्यावर बसून ताशेरे देणं चालू आहे. याला एक्सटेन्शन टू गृहस्थ आश्रम असं म्हणतात. जाऊ द्या. जनकाच्या सारखा राजा ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर सुद्धा कर्तव्य बजावतो आहे. त्याला प्रयोजन नव्हतं कर्तव्य बजावायचं, पण अर्जुनाला जनकाचंच उदाहरण दिलं, राजाला राजाचंच उदाहरण द्यायला पाहिजे. भिकाऱ्याचं उदाहरण देऊन चालणार नाही, तो त्याचा आदर्श होऊ शकणार नाही कधी, लक्षात ठेवा. हो, आणि म्हणून त्यांनी स्वकर्तव्याचा त्याग केलेला नाही. ज्ञानप्राप्तीनंतर ते कर्म स्वतःसाठी न करता अज्ञानी लोकांसाठी करतात. याला लोकसंग्रह असं म्हणतात. प्रत्येक ब्रह्मज्ञानी पुरुषांनी लोकसंग्रह केलाच पाहिजे असा नियम सुद्धा नाहीये. त्यांच्यावर असा दंडक सुद्धा नाहीये. त्यांच्यावर कुठल्या कर्माचं बंधन सुद्धा लावता येत नाही. काही म्हणून एकांतात शांत बसलेले दिसतात आणि काही लोकांमध्ये दिसतात. हे प्रारब्ध असतं. शरीराचं प्रारब्ध जे असेल त्यानुसार त्याला कार्य करावं लागतं. म्हणून प्रत्येक संतांचं वागणं वेगळं असतं, पण जगण्याची स्थिती एकच असते. संसार जर कल्पित असेल तर ज्ञानी पुरुषाला असेल म्हणजे आहेच, कर्तव्य शिल्लक राहत नाही. तरी सुद्धा ते लोकांकरता करतात. ज्ञानानंतर कर्म करावं की करू नये हे त्यांचं प्रारब्ध ठरवत असतं. आणि म्हणून असे लोक यद्यदाचरति श्रेष्ठ तत्तदेवे तरोजना स यत् प्रमाणं कुरुते लोकः तदनु
लोकास्तदनु वर्तते. एक तर फॉलो करणाऱ्यांची संख्या खूप असते. आपल्या बुद्धीने विचार करणाऱ्यांची संख्या फार कमी असते. बहुतांश लोक अनुकरण करणारे असतात. कुठलाही प्रसंग बघा, मॉब सायकोलॉजी वेगळी असते असं म्हणतात. काय वेगळी असते? एकाने जे केलं बस मग तेच सगळे जण करतात आणि तसंच करतात. त्यांना तसं करायचं आहे असं ठरवून ते आलेले नसतात. काही ठराविक लोक तसं ठरवतात आणि त्यांनी पहिले तसं केलं की बाकीचे तसंच करतात. आपलं डोकं न वापरता बिनडोकपणे वाटेल तसे गुन्हे करतात. गडी एकाचं फोडायचे असतात का? भले प्रयागला जाव, पोलिसांवर गोटमार करायची असते का? पण एकाने केलं की सगळे जण त्याचं अनुकरण करतात. म्हणून श्रेष्ठ पुरुषावर फार मोठी जबाबदारी आहे. शास्त्राप्रमाणे त्याला आचरण करावं लागतं. 4 जणांना आपण श्रेष्ठ मानतो धर्माप्रमाणे: माता, पिता, आचार्य आणि राजा. हा विष्णूचा अवतार आहे असं धर्माने सांगितलंय. गुरु ब्रह्मरूप आहे असं धर्माने सांगितलंय. आई आणि वडील हे देव आहेत असं धर्माने सांगितलंय. धर्माने सांगितलं आहे तर मला तसं समजून घेता आलं पाहिजे की नाही? आई गेल्यानंतर मग तिच्यासाठी रडायचं, असताना तिला रडवायचं, असं नसतं. हो, असं नसतं. सर्वश्रेष्ठ दान जर कोणतं असेल तर ते अहंकाराचं दान आहे. अहंकार देणं ही खरी शरणागती आहे आणि ती ज्यांना आपण श्रेष्ठ मानतो त्यांच्या पुढे दिली पाहिजे. आपल्या अहंकाराच्या निर्मूलनाची व्यवस्था त्यांच्या चरणाशी तो समर्पित करून होत असते. आई वडिलांनी संस्काराचं बीज पेरलं असतं, त्याचा वृक्ष करून घेण्याची जबाबदारी माझ्यावर असते. आचार्य श्रेष्ठ असतात, ते जीवनाचे मार्गदर्शक असतात, पण मोक्षाकरता आचार्यांचा उपयोग असतो हे लक्षात ठेवा. आम्ही मोक्षाकरता गुरूंचा उपयोग न करता प्रपंचाकरता त्यांचा वापर करून घेतो. असे मतलबी शिष्य आणि त्याचे वापर करून देणारे मतलबी गुरु, दोघांमध्येही कशाचं काही खरं नाही. म्हणून श्रेष्ठांनी आदर्श निर्माण करून द्यायचा असतो. श्रेष्ठाची जबाबदारी आहे. महत्वाचा भाग असा आहे की विचार न करता कर्माचं अनुसरण करणाऱ्यांची संख्या खूप असते, पण ज्ञानाचं अनुसरण करणारे नसतात. विचार न करता कर्माच्या अनुसरण करायला त्याला अनुकरण म्हणतात आणि विचारांचं त्याला अनुसरण म्हणतात. हे दर गुरुवारी मंदिरात जातात म्हणून आम्ही दर गुरुवारी मंदिरात जातो. झालं अनुकरण. आणि अनुसरण कशासाठी मंदिरात जायचंय? जाऊन काय मिळवायचंय? मिळवतो ते माझं मिळत आहे की नाही? आणि मग सुरू, याला अनुकरण असं म्हणतात. म्हणून खरे जिज्ञासू फार दुर्मिळ असतात. विवेकाची आवश्यकता असते. अज्ञानी पुरुषाला शास्त्राचा सखोल विचार करण्याची गरजच भासत नाही, म्हणून तो कर्माचं अनुकरण करतो आणि कर्मठ बनत जातो. दिसायला तो परमार्थ केल्यासारखा असतो, पण त्याची ती कर्मठ असते. कुणाचा स्पर्श झाल्याने विटाळ झाला म्हणून जर क्रोध येत असेल
ज्याचा स्पर्श झाला तो श्रेष्ठ आहे, ज्याला स्पर्श झाला तोच कनिष्ठ ठरतो. कारण क्रोधा इतका विठळाची गोष्ट दुसरी कोणतीच नाही, त्याचा स्पर्श सुद्धा नाही दुसऱ्याचा. म्हणून अज्ञानी जे बाहेरून दिसतं त्याचं अनुकरण करतो, त्याच्या मागचा विचार बघत नाही. श्रेष्ठ पुरुष हा विचाराने चालत असतो. लोकमान्य टिळकांना त्यावेळी संतांनी सांगितलं होतं की तुम्ही गणेशाची स्थापना राष्ट्रासाठी करता आहात, पण त्यानंतर याचं अवडंबर चांगलं होणार नाहीये. राष्ट्रापुरता विचार. आता त्या गणपतीचं काय झालं? सिनेमाचे गाणे, पत्ते खेळणे, न प्यायला पाहिजे अशा वस्तू पिऊन नाचणे, धांगडधिंगा करणे, आलेल्या लोकांची विभत्सना करणे किंवा वाईट पद्धतीने वागणे, हे टिळकांना अपेक्षित नव्हतं. म्हणून जे ज्यावेळी लोक विचार करत नसतात, लोक फक्त कृती करत असतात. एकदा कृती झाली की लोकांचं काम संपून जात असतं. पण विचारी माणसाला आदर्श ठेवावा लागतो. म्हणून महाजनो येन गतस्थ पंथा, संप्रदायाप्रमाणे चाललं पाहिजे. हो, संप्रदाय फार महत्वाचा असतो. परंपरा अत्यंत महत्वाची असते. आणि संप्रदाय आणि परंपरा यात काय दडलं आहे हे शोधून काढणं प्रत्येक पिढीची जबाबदारी आहे. वरच्या पिढीला विचारायचं, जेवढं समजलं त्यात आणखीन काय आहे याचं चिंतन करायचं. आणि ते चिंतन मला कुठपर्यंत घेऊन गेलं पाहिजे? ब्रह्मस्वरूपापर्यंत घेऊन गेलं पाहिजे. म्हणून यद यदाचरति श्रेष्ठ तत्तदेवेत्तरो जनाः स यत् प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते. म्हणून माऊलीने वारी सुरू केली. माऊलीला गरज होते का हो वारीची? समर्थांनी स्मरणी हातात ठेवली. समर्थांना गरज होती का माळ जपण्याची? ब्रह्मचैतन्यांच्या हातात स्मरणी आहे, माळ जपण्याची त्यांना गरज नव्हती. त्यांचा अजपा सुरूच होता. प्रल्हाद महाराजांचा अजपा चालूच होता. असं असताना सुद्धा त्यांनी माळ का घेतली? आतमध्ये अजपा चालू आहे हे समजणारे नाही. हा, गोष्ट सांगून देतात की डॉक्टरांनी त्यांना तपासणं, त्यांना राम राम ऐकायला येत होतं, पण तुमच्या आतमध्ये रामाला वाव नाही हे नाही लक्षात येत. म्हणून मग त्या स्मरणी गिरवणारे कर्मठ लोकांसाठी पहिल्यांदा त्याची गरजच आहे. जनकही क्षत्रिय होते आणि अर्जुनही क्षत्रिय आहे. आपला धर्म जर तू सोडलास, वर्ण आणि आश्रम, वर्णाश्रम धर्म म्हणतात त्याला, आपला वर्णाश्रम धर्म तू अनुसरण कर, त्यातच तुझं कल्याण आहे. ज्याप्रमाणे जनकाने केलं तसं तू आता हे सोडून दिलं तर तुझा आंतरिक अधिकार, आंतरिक स्थिती म्हणजे अवस्था, ह्याचा जग विचार नाही करणार. फक्त सोडूनच देतील. सगळे जण शस्त्र टाकून देतील हातातनं आणि मग सत्याच्या बाजूने कोणीच राहणार नाही. असत्याचं काय होऊन जाईल? गोकाळ येईल. आणि म्हणून सगळ्या जगाची उन्नती होण्याऐवजी अधोगती होईल. म्हणून श्रेष्ठ पुरुषाने कर्मत्याग न करता लोक कल्याणासाठी कर्तव्य कर्माचे अनुष्ठान करत राहिले पाहिजे. स यत् प्रमाणं कुरुते लोकः तदनुवर्तते. जगाच्या कल्याणासाठी त्याच्या विभूती. आणि म्हणून लोकांनी आचरण तसं करावं म्हणून लोकसंग्रह करायचा आहे.
संतांचा लोकसंग्रह हा लोकांच्या कल्याणासाठी आहे, मतलबासाठी नाही. दोन लोकसंग्रहामधला फरक लक्षात ठेवा, आणि एवढा जर लक्षात राहिला तर आपल्या जीवनाचं कल्याण झालं म्हणून समजा. आदरणीय वैजयंतीताईंनी सुंदर आणि शांत पद्धतीने आज 3रा अध्याय म्हटला, मला खूप आवडला. अशाच पद्धतीने जर अभ्यासात त्यांनी आपलं लक्ष घातलं तर हीच शांतता शनै शनै उपरमेत बुद्ध्यागृती दुर्वितया मग संस्थम मनकृत्वा या स्थितीपर्यंत जाऊन पोहोचू शकते. माझ्या सद्गुरूंमध्ये ते सामर्थ्य आहे. त्या सद्गुरूंनी त्यांच्या सगट आपल्या सगळ्यांना या स्थितीमध्ये आणून सोडावं अशी सद्गुरूंच्या चरणी विनम्र प्रार्थना करतो. आजचा विषय या ठिकाणी थांबवतो. राम कृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी. राम कृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण रामकृष्ण हरी.